हॅलो एव्हरीवन. प्राथमिक शिक्षणाची सुरुवात खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या कार्यातून झाली. नंतर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केलं. 6 मे 1929 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शैक्षणिक परिषदेला उपस्थित होते. त्यामध्ये शिक्षण मंत्रीसुद्धा उपस्थित होते. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मत व्यक्त करताना म्हणतात की प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणीही दुसरा धजावणार नाही. जोपर्यंत सामान्य लोकांपर्यंत प्राथमिक शिक्षण जाईल तोपर्यंत खऱ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने देशाचा आणि विशेषतः समाजाचा विकास होईल. त्यामुळे प्राथमिक शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. मित्रहो, 1929 मध्ये ही भरलेली परिषद प्राथमिक शिक्षण कशा पद्धतीने मुंबई इलाख्यात लागू करावे यासाठी भरली होती. पण नंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये या परिषदेतील जो प्राथमिक शिक्षणाचे कार्य आहे ते पूर्ण भारतभर झाले पाहिजे यासाठी प्रचार प्रसारची साधनेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये निर्माण केली. आणि नंतर मूलभूत हक्कामध्ये एक कलम 21 मध्ये शिक्षणाचा हक्क समाविष्ट केला. मित्र, ही दूरदृष्टी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धिक शक्तीमध्येच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज समजले जातात. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना जास्तीत जास्त शेअर, लाईक करा. धन्यवाद. जय भीम.